प्रार्थना करू आपण. जेवढ्या महिला पास्टर या ठिकाणामध्ये ते आपल्या जागेवरती उभे राहतील. आपण सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. प्रेमळ अनुग्रहकारी देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी या सर्व तुझ्या सेविकेंबद्दल. कर्णा जर अस्पष्ट नाद करेल तर युद्धाची तयारी कोण करेल? एका करण्याच्या नादाप्रमाणे या तुझ्या सेविका मनोभावे तुझी सेवा करत आहे आणि अशा सेवेमध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या मुखामध्ये घाल प्रभूजी. मानसिक शारीरिक सगळी युद्ध त्यांना करावी लागतात, परंतु आमच्या वतीनं लढणारा आमचा देव आहे. जसा दबोरा संदृष्टी तिच्यावर तुझा अनुग्रह होता प्रभूजी, तसं या तुझ्या सेविकेंवर तुझा अनुग्रह राहू दे. कोणा मनुष्याची वाणी ऐकून ते प्रभूचं काम करण्यासाठी निघाले नाही, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा करण्यासाठी. जसं मरियेला त्यानं सांगितलं की सर्व शिष्यांना सांगा आणि पेत्राला विशेष करून सांगा मी उठलोय. आणि प्रभू आज तुझ्या सेविका तेच काम करत आहे. जे तुझे पेत्रासारखे अनेक लोक ज्यांनी ख्रिस्ताला नाकारलं, शिव्या शाप दिला, सेवेपासून दूर गेले, त्यांना जाग करण्यासाठी या प्रिय बहिणी जात आहे. तुझं गौरवी सामर्थ्य त्यांना पाठव प्रभूची. निराश न होता अखंडपणे तुझी सेवा करावी यासाठी पवित्र आत्म्याची कृपादानं त्यांच्या जीवनामध्ये भर आणि लढण्याची ताकद त्यांना दे प्रभूची. असं लढावं की त्या लढण्याच्या द्वारे स्वर्ग भरला जावा, नरक रिकामा व्हावा. प्रभू जिथं जिथं ते सेवा करत आहे त्या त्या भागामध्ये एक आग पेटली जाऊ दे प्रभूचे, एक अग्नी, आणि त्याचं वेडणं होऊन जाऊ दे प्रभू. आणि या सर्वातनं तुझं गौरव होऊ दे. या सर्व तुझ्या सेवकांबद्दल मी तुझे आभार मानतो. त्यांच्यावरती तुझी कृपा राहू दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक.